नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत मालवणला। तर मित्रांनो, कोल्हापूरहून मालवणला दोन मार्गे जाता येते। एक म्हणजे राधानगरी मार्गे, या मार्गे अंतर आहे 161 किलोमीटर। तर दुसरा मार्ग आहे गगनबावडा करूळ घाट वैभववाडी मार्गे, या मार्गे अंतर आहे 156 किलोमीटर। आम्ही 2023 मध्ये राधानगरी मार्गे गेलो होतो, त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच। तर आज आम्ही निघालो आहोत गगनबावडा मार्गे। मालवणला खास फिरण्यासाठी मे महिन्याचा एक कोरडा पण सृष्टीच्या कुशीत हरवून जाणारा दिवस। आम्ही कोल्हापूरहून मालवणच्या दिशेने निघालो। उन्हाळा असूनही गगनबावडा घाटाकडे जाताना हवेत एक सुखद गारवा जाणवत होता। रस्त्याच्या दुतर्फा निळसर आकाश आणि आंब्याच्या बहरलेल्या बागा मन मोहून टाकत होत्या। गगनबावडामध्ये आमचे पावसाने स्वागत केले। गगनबावडा ओलांडून आम्ही करूळ घाटात प्रवेश केला। इथलं सौंदर्य काय वर्णावं। मे महिना असूनही घाट माथ्यावरून एखादी अवचित सर बरसावी अशीच अनुभवाला आली। जणू सृष्टीने आपल्या स्वागतासाठी जलाभिषेक केला होता। नवीन सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता घाटातून अतिशय सुरळीतपणे पुढे जात होता। प्रत्येक वळणावर नवा नजारा, नवा अनुभव। घाटातून खाली उतरत असताना मध्येच थांबून दूरवरच्या धुकट डोंगराकडे पाहिले तर पांढऱ्या ढगांनी त्यांना मिठी मारलेली वाटली। घाटाचा निसर्ग, लांबपर्यंत पसरलेले घनदाट हिरवेगार जंगल, लांब जंगलात कुठेतरी निघणारा व ढगाच्या कुशीत जाणारा धूर, वाऱ्याची गुजगोष्टी, हे सगळं अनुभवताना वेळ कसा गेला कळलंच नाही। घाटाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहणाऱ्या पाण्याच्या छोट्या धारांनी डोळ्यांना आल्हाददायक थंडावा दिला। आतापर्यंत खाली पोहोचलो असतो मी। सिविक लय पाय काय लय काय रोड आहे नंबर केळीवाली मी सांगा तुम्हाला पाणी पडते। संध्याकाळी 5 ते 6 नमस्कार मित्रांनो, सध्या आपण बघत आहात गगनबावडा भुईबावडा घाट। हा गगनबावडा घाट आहे, त्याच्या पलीकडे जो असणार आहे तो भुईबावडा घाट आहे। आणि घाटाचं काम तुम्ही बघू शकताय, एकदम A1 क्लास। देवान दिलं ना मला कौर, पीक दर्याच रेती मीठ आणि मावर,
ऐशी ही आमची शेती बर ओल्याना पोसतई समिंदर हे जगतोय आम्ही त्याच्या. आणि यावरती डोक्यामध्ये लपलेलं आहे गगनगिरी महाराजांचं रोमांचकारी मठ. निसर्गरम्य वातावरण. राधानगरीपेक्षा हे एवढा वाटत जाणवत नाही. चांगला झालाय हा रस्ता. तुम्ही बघू शकता हा घाट खूप म्हणजे खूप डेंजर होता. आता ह्या डोंगरात सगळं रस्त्यातनं कसं रस्ते साईडला हो घेतला घेतला जाळी सगळी बांधलेली तुम्ही बघू शकता. ओल्याना पोसतई समिंदर प्रस्तुत हो सैरा देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समिंदर. देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समिंदर. हे जगतोय आम्ही त्याच्यावर ओल्याना पोसतई समिंदर. देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समिंदर. देवानं दिलं ना आम्हाला कौर पीक दर्याच रीती मीठ आणि मावर. ऐशी ही आमची शेती बर ओल्याना पोसतई समिंदर. जगतोय आम्ही त्याच्यावर ओल्याना पोसतई समिंदर. देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समिंदर. देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समिंदर. करण्यात जोर. माकडे पण नाही दिसला. झाडावरती बसले असणार आहेत पावसामुळे भिजले असणार आहेत. रस्ता एक नंबर केला खरं ना थोडा. रस्ता बंद होतो ना तर खायला काय ना तिकडे चालू झाला. वैभववाडीच्या दिशेने जाताना गावोगाव मधले अंतर जरी कमी वाटत असलं तरी प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख, एक वेगळा गंध आहे. एका ठिकाणी छोट्या हॉटेलमध्ये थांबून मिसळ आणि चहा घेतला. त्या मिसळ व चहाचा स्वाद अजूनही जिभेवर रेंगाळतो आहे. त्या हॉटेलच्या मालकाने सांगितले, सध्या इकडील लोक ही ऊसाचे पीक घेत आहेत व हा ऊस तुम्ही उतरून आलेल्या घाट चढून गगनबावडा येथील साखर कारखान्याला घेऊन जातात. खरोखर त्या ड्रायव्हर यांची कमालच म्हणावी लागेल, कारण संपूर्ण घाट जाताना चढण व खूप अवघड वळणे आहे. ओल्यांची लाटांची घेताना टकरी धंदा धोक्याचा दर्याशी करताना चक्री. तुलताना मत्व पाण्यावर ओल्याना पोसतई समिंदर. जगतोय आम्ही त्याच्यावर ओल्याना पोसतई समिंदर. देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समिंदर. देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समिंदर. नाक दर्यात कोल्यांच्या जीवाच दौरलं. रतन मोत्यात त्याच्यानं आम्हाला गावलं. बसलाई स्नो कमलावर ओल्याना पोसतई समिंदर. जगतोय आम्ही त्याच्यावर ओल्याना पोसतई समिंदर. देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समिंदर. देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समिंदर.
असा प्रवास करीत आम्ही मालवणमध्ये पोचलो. तेव्हा सूर्य ढळायला सुरुवात झाली होती. समुद्राच्या लाटांनी स्वागत केलं. घाटातून आलेला तो गारवा सागरी किनाऱ्याच्या वाऱ्याशी एकरूप झाला आणि मन एकदम शांत झालं. हा प्रवास फक्त अंतर पार करण्यासाठी नव्हता, तर आत्मा जागवण्यासाठी होता. निसर्गाचा गंध, ध्वनी आणि दृश्य यांची सर कोणत्याही आरामदायक हॉटेललाही नाही. सागर दर्शन हा फक्त पर्यटन स्थळ नाही, तर कोकणातला आत्मा आहे. समुद्रांच्या लाटांमध्ये पाय भिजवत बसल्यावर जगाच्या सर्व चिंता दूर होतात. इथून सिंधुदुर्ग किल्ल्याचे दर्शन होते आणि तिथून समुद्राची शांतता मनात साठते. किती वाजले?
वाढतच नाही माहिती. अजिबात पाय खाली टेकवायचा नाही. पाय अजिबात लगेच खाली बघ की 12 बघू 12 टेकलं खाली. चादर है जब से मिले हो हमको बदला एक मंजर है तुम्हार है या मुझे प्यार है कैसा तुम्हार है. अजून एक ऐकी साडी ऐकी मडगाव शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव. बरीच लांब आहे.
वाटतंय हो मॅथचं काय झालं बघा 4:30 वाजले ऊन द्या की मॅथचं काय झालं पंजाब आणि ते पाच दिल्ली नाही के क्या आहे सात पांढरा द्यायचं म्हणे का ते सगळं गुन्नूला द्यायचं पण नाही खायचं कुत्र्याला माझं गाडी कसं फोर्टवरती असते ना स्पीडमध्ये असते डायरेक्ट प्लस आपण ब्रेक नाही मारायचा कमी गेअर टाकत जायचं इंजिन पण ब्रेक करते बरोबर गाडी करतो